हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे। भगवद्गीतेचं इंट्रोडक्शन, उपोद्घात वाचत आहोत आपण। आज आपला 6वा दिवस आहे, भाग 6। कुठे आहोत आपण? जीव हे एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर भ्रमण करीत असतात। हा पॅराग्राफ आपण काल वाचला, तुमच्या लक्षात आहे का बघा, जिथे श्रील प्रभुपाद सांगतात की आपण आपल्या इच्छेनुसार यंत्राच्या सहाय्याने दुसऱ्या ग्रहावर जाऊ शकत नाही। तर त्याच्या पुढचा पॅराग्राफ आपण वाचणार आहोत। नाही, पुढचा पण वाचला आपण। त्याच्या पुढचा पॅराग्राफ भगवद्गीतेतील 15व्या अध्यायामध्ये भौतिक जगाचे वास्तविक वर्णन करण्यात आले आहे। तिथून पुढे वाचणार आहोत आपण, बरोबर आहे ना? भगवद्गीतेमध्ये इतर कोणत्याही ग्रहावर जाण्याचा सल्ला दिलेला नाही। भगवद्गीतेतील 15व्या अध्यायामध्ये भौतिक जगाचे वास्तविक वर्णन करण्यात आले आहे। त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यत्संवेद सवेदवित्। या ठिकाणी भौतिक जगाची तुलना एका वृक्षाशी केली आहे, वटवृक्षाशी, जे उलट आहे। त्याची मुळे वर आणि शाखा खाली आहेत। आपल्याला मुळे वर असणाऱ्या वृक्षाचा अनुभव आहे। जर मनुष्य नदी तीरावर किंवा तलावाच्या तीरावर उभा राहिला तर पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेला वृक्ष त्याला उलटा दिसतो। अशा वृक्षाच्या फांद्या खाली तर मुळे वर दिसतील। याचप्रमाणे भौतिक जगत ही सत्याची छाया आहे। आध्यात्मिक जगतामध्ये जे प्रॉपर वृक्ष आहे त्याचं उलट प्रतिबिंब इथे आहे। छायेमध्ये सत्यता अथवा वास्तविकता नसते, कितीही हुबेहुब असले तरी, हो की नाही? पण छायेवरून आपल्याला सत्याच्या आणि वास्तविकतेच्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते। वाळवंटामध्ये पाणी नसते, पण मृगजलावरून आपल्याला पाणी नावाची गोष्ट अस्तित्वात आहे याची जाण होते। भौतिक जगामध्ये पाण्याचा अभाव आहे, म्हणजे आनंदाचा अभाव आहे, पण पाणीरूपी वास्तविक आनंद हा आध्यात्मिक जगतामध्ये आहे। भगवंत आपल्याला वैकुंठ जगताची प्राप्ती पुढील पद्धतीने करून घेण्याचे सुचवतात। तेच आहे ना? इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आता या सध्या कलियुगामध्ये बऱ्याच जणांना पटवून द्यावं लागतं की तुम्ही दुःखात आहात आणि अशी एखादी जागा आहे तिथे आनंद कायमचा आहे, आणि मग त्याचा आपण शोध घेतला पाहिजे। पूर्वीच्या युगांमध्ये लोकांना हे माहिती असायचं आणि ते आनंदाचा शोध घ्यायचे, त्यालाच अध्यात्म म्हणतात। आता दुर्दैवाने आपल्याला हे पटवून द्यावं लागतं की हे जग दुःखमय आहे
आणि ते कसे आपण अडकलोय, कशाला दुःख ऍक्च्युली म्हणतात. कारण कलियुगामध्ये काय होतं, बल, स्मृती, आयुष्य हे सगळं कमी 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 होतं. पूर्वीच्या युगामध्ये लोक 1000 वर्ष जगायचे, त्याच्या आधीच्या युगामध्ये 10,000 वर्ष जगायचे, त्याच्या आधीच्या युगामध्ये 1,00,000 वर्ष जगायचे. आणि तेवढीच त्यांची स्मृती होती, सत्यता होती, दया होती. आणि त्यामुळे ते अध्यात्म इझिली समजावून घ्यायचे. हे जग म्हणजे दुःखाचं कारण आहे, दुःखाचं आलय आहे, इथे दुःख डेफिनेटली मिळणार हे त्यांना माहिती असायचं आणि त्यामुळे ते सुखाचा शोध घ्यायचे. आता सध्या आपल्याला हे हॅमरिंग करून सांगावं लागतं की इथे दुःखच आहे, इथे थांबू नको बाबा, इथे थांबायची इच्छा पण करू नको. आणि म्हणून भगवद्गीता मुख्य याच्यावरच जास्त काम करते. कारण भक्तीमध्ये भगवंतांच्या या आनंदमयी धामात जाण्यासाठी जे एक प्रकारचं प्रोत्साहन लागतं आपल्याला, मोटिवेशन, इम्पिटस. व्हॉट इज इम्पिटस? प्रेरणा. ही प्रेरणाच नाही आहे सध्या आपल्याकडे. आपल्याला माहितीच नाहीये का जायचं, का करायचं. मॅक्झिमम लोक काहीतरी दुःख आहे त्यांना, ते दुःखाचं काहीतरी सोल्युशन सापडेल का म्हणून आलेले असतात. आणि बऱ्याचदा जेव्हा ते दुःखाचं सोल्युशन सापडत नाही तेव्हा निघून पण जातात. ऍक्च्युली सगळ्या दुःखांचं सोल्युशन आहे भगवद्गीतेमध्ये. पण त्यासाठी पहिल्यांदा हे समजावून घ्यावं लागतं की दुःख इथे असणारच. मग आपल्याला शिकवलं जातं की कुठे नसणार, आणि मग ते ती जागा कुठली आहे आणि तिथे जायचं कसं. काल आपण एक श्लोक वाचला, तिथे त्या जागेचं वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. प्रभुपाद सांगतात, न शशांको न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. तसंच आता जो श्लोक आपण वाचला तिथे या भौतिक जगाचे वर्णन दिलेलं आहे. त्या 15व्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे, हे उलट झाड असल्यासारखं आहे. जे सगळं काही उलट आहे या जगामध्ये, म्हणूनच इथे दुःख आहे. जो प्रेम आहे, जो लोभ आहे, जो गर्व आहे, ते सगळंच उलट आहे इथे. परवर्टेड रिफ्लेक्शन ज्याला म्हणतो आपण, प्रतिबिंबित. आणि मग ही जागा सोडून आपण अशा ठिकाणी गेलं पाहिजे जिथे आनंदच आनंद आहे. प्रभुपाद उदाहरण देतात की पाण्यासारखं काहीतरी दिसतं म्हणजे आपल्याला माहिती आहे पाणी कुठं आहे, पण त्या पाण्याला भुलून आपण जातो त्याकडे. वाळवंटामध्ये कधी कधी डांबरी रस्त्यावरती देखील इकडे होतं, आणि तिथे गेल्यावर कळतं की अरे नाहीये इथे. भौतिक जगातली अवस्था एक्झॅक्टली तशीच आहे. ज्या ज्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधतोय ते बऱ्याच वेळा चगळून चगळून घेतल्यानंतर मग थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला समजायला लागते की अरे इथे आनंद नाहीये. आणि बरेचसे लोक मग तिथेच ते सोडून देतात. त्यांना असं वाटत नाही की कुठेतरी दुसरीकडे आनंद आहे. म्हणून प्रभुपाद हे उदाहरण देऊन सांगतात की ते पाण्यासारखं दिसतंय म्हणजे मला ओरिजिनल पाणी माहिती आहे, त्याचा मी शोध घेतला पाहिजे. हे पाणी नाहीये म्हणून शोधच सोडून दिला नसला पाहिजे. कारण पाण्याशिवाय आपली तृष्णा तर भागणार नाही, आपली तहान तर भागणार नाही. तसाच हा जीव जो आहे तो आनंदाशिवाय गप्प बसणार नाही. प्रत्येक जीव आनंदाच्याच शोधात असतो, आनंदमय अभ्यासात. फक्त त्याला भगवद्गीतेद्वारे ते शोधायचं कुठं हे शिकवलं जातं बस. आणि मग आता तिथे जायचं कसं हे 15व्याच अध्यायातल्याच 5व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. निर्माण मोह जितसंग दोष अध्यात्म नित्य विनिवृत्त काम द्वंद्वैर विमुक्ता. हा शब्द खूप महत्वाचा आहे. द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संगैर गच्छन्त्य मूढा पदमव्ययम तत्. या जगामध्ये द्वंद्व आहे आणि त्या जगामध्ये द्वंद्वातून मुक्त झालेला जातो. द्वंद्व हा शब्द जनरली मराठीमध्ये वापरला जातो फायटिंगसाठी, परंतु इथे त्याचा एक दुसरा अर्थ आहे, तो म्हणजे ड्युअलिटी. ज्यांना इंग्लिश माहिती आहे त्यांना लवकर लक्षात येईल. ड्युअलिटी म्हणजे या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत. सुख आहे, दुःख आहे, मान आहे, अपमान आहे.
जय आहे, पराजय आहे, लाभ आहे, हानी आहे, उष्ण आहे, शीत आहे, या जगामध्ये आहे. यालाच द्वंद्व म्हटलं. आणि या द्वंद्वामध्येच आपण अडकलेलो असतो. आपल्याला एक बाजू पाहिजे असते, दुसरी नको असते, परंतु दुसरी ती जबरदस्तीने घ्यावीच लागते. इथे हा या जगाचा नियम आहे. आणि या जगामध्ये आपल्याला सोडलंय कारण ओरिजिनल द्वंद्व आपल्या मनामध्ये आहे, ते म्हणजे इच्छा आणि द्वेष. भौतिक कामना, कामाची इच्छा आणि ते नाही मिळालं किंवा दुसऱ्याला मिळाल्यामुळे निर्माण झालेला द्वेष. याच्यामुळे हे बाकीचं सगळं निर्माण होतं. सुख दुःख, जया जयो, लाभा लाभो, मान अपमान, हे सगळे द्वंद्व निर्माण होतात. आणि मग भगवंत सांगतात की या आनंदमयी जगामध्ये तुम्हाला यायचं असेल तर या द्वंद्वातून मुक्त झालं पाहिजे. निर्माण मोहातून मुक्त झालं पाहिजे. जितसंग दोषा, या भौतिक जगातल्या संघ सोडून दिला पाहिजे. तो 3 गुणांनी बनलेला आहे, गुणांचा संघ सोडून दिला पाहिजे. अध्यात्म नित्या, विनिवृत्त काम, या गोष्टी आपण जर करायला लागलो तर एक दिवस आपण द्वंद्व निर्मुक्त होऊ आणि आपण भगवत धामात जाऊ, जिथे आनंदच आनंद आहे. आणि हा भगवद्गीतेचा अल्टिमेट गोल आहे. हे कसं करायचं? जसं काल एक माताजी विचारत होते की शुद्ध व्हायचं म्हणजे काय? हे शुद्ध व्हायचं म्हणजे हे या जगातले जे दोष आहेत ते दोष सगळे पूर्ण काढून टाकायचे, ज्याला संग दोष म्हटलं जातं. हे आपण वाचणार आहोत हळूहळू, सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. या श्लोकाचा अर्थ प्रभुपाद पुढे सांगतात, पदम अव्ययम किंवा शाश्वत जगताची प्राप्ती फक्त जो निर्माण मोह आहे तोच करू शकतो. याचा अर्थ काय आहे? आपण सर्वजण विविध उपाधींच्या मागे लागलेलो आहोत या जगामध्ये. कुणाला साहेब बनायचे आहे, कुणाला मालक बनायचे आहे, कुणाला अध्यक्ष, तर कुणाला श्रीमंत, तर कुणाला राजा, आणि कुणाला काय बनायची इच्छा असते. जोपर्यंत आपण या उपाधींवर आसक्त असतो तोपर्यंत आपण या शरीरावर आसक्त असतो. हे बऱ्याच प्रकारच्या उपाध्या आहेत. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी ब्राह्मण आहे, मी इंजिनियर आहे, मी इथला आहे, मी तिथला, मी महाराष्ट्रीयन आहे, मी भारतीय आहे, मी हिंदू आहे. हे सगळे उपाध्या आहेत. आणि जोपर्यंत या उपाध्यांवरती आपली आसक्ती आहे तोपर्यंत शरीरावरती आहे. कारण या उपाध्या या फक्त शरीरालाच असतात, आत्म्याला कुठलीच उपाधी नाही. हे शरीर संपलं उपाधी. बँकेच्या चेअरमनला परत कोणी विचारत नाही. कुठे गेला नेपोलियन, कुठे गेला अलेक्झांडर, कोणीच विचारत नाही त्यांना. जग जिंकायला चाललेले. आपल्या सर्वांची पण इच्छा तीच आहे. आणि या उपाधींच्या मागे लागून आपण विसरलोय की आपण ओरिजिनल कोण आहे. म्हणून ते सोडून देणे पूर्णपणे, त्यालाच म्हटलं जातं निर्माण मोह. त्या मोहातून बाहेर. आपला सगळ्यात मोठा मोह, आपला सगळ्यात मोठा भ्रम, आपला सगळ्यात मोठा खोटा अहंकार असतो तो म्हणजे स्वतःला शरीर समजणं. आणि मग कारण इथूनच सगळं सुरुवात होतं. शरीराशी संबंधित सगळं मग माझं होतं. आणि हे माझं करण्यामध्येच आपण रात्रंदिवस कुत्र्या मांजऱ्यासारखी धडपडत आहोत. इझी इक्वेशन आहे. यातून जो मुक्त झाला तो भगवद्धामात जाण्यासाठी पात्र होतो. प्रभुपाद सांगतात, कारण या उपाधी फक्त शारीरिक स्तरावरच लागू पडतात, पण आपण म्हणजे हे शरीर नाही हे जाणून घेणे ही आध्यात्मिक साक्षात्काराची पहिली पायरी आहे. आपण भौतिक शरीराच्या 3 गुणांच्या संसर्गात आहोत, पण भगवत भक्तीद्वारे आपण यातून अनासक्त झाले पाहिजे. जितसंग दोषा, संघातून मुक्त झालं पाहिजे. जर आपण भगवत भक्तीमध्ये आसक्त झालो नाही तर आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांपासून अनासक्त राहूच शकत नाही. बरेच लोक या भौतिक सगळं कळालेलं असतं त्यांना, हे भौतिक जगामध्ये प्रॉब्लेम आहे, दुःख आहे, या 3 गुणाचा प्रभाव आहे, परंतु ते भक्तीमध्ये न येता वेगवेगळ्या दुसऱ्या पद्धतीने त्या 3 गुणांच्या आसक्तीतून सुटण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ते शक्य नाही. तर त्या सगळ्या मार्गांचा देखील अभ्यास आपण भगवद्गीतेत करणार आहोत. वेगवेगळे मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग. उपाधी आणि आसक्ती ही आपल्यातील कामवासना आणि भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या इच्छेमुळेच असते. जोपर्यंत आपण भौतिक प्रकृतीवर
स्वामित्व गाजवण्याच्या इच्छेचा त्याग करत नाही तोपर्यंत सनातन धाम किंवा भगवत धामामध्ये आपण प्रवेश करू शकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग ते तीळ मात्र का असेना. बरेच जण म्हणतील की मला काय या देशाचा राजा व्हायचं नाहीये, मला माझ्यापुरतं मिळालं तरी बास. ती पण ही भौतिक जगातलीच आसक्ती असते. पूर्णपणे अनासक्त झाल्याशिवाय आपण या भौतिक जगातलं हे जे उलट वृक्ष सांगितलं ना आता, ते आपण कट करू शकत नाही. त्याच अध्यायामध्ये भगवंत सांगतात की हे झाड कापायचं असेल, या झाडावरून बाहेर पडायचं असेल तर अनासक्तीचं शस्त्र तुमच्या हातामध्ये असलं पाहिजे. कंप्लीट अनासक्ती. तर काही घाबरू नका. बरेच जण म्हणणार आहे आम्ही भगवद्गीतेच्या क्लासला आलो काहीतरी फायदा होईल म्हणून, प्रभूजी अनासक्ती आणि वैराग्य असलंच सांगायला लागले. पण याच्यातच खरा आनंद आहे, म्हणून हे समजावून घ्यायचं. बऱ्याचदा काय होतं, वैराग्य अनासक्ती असले शब्द वापरले की अर्धे लोक पळून जातात. हो की नाही. माझे गुरु महाराज सांगायचे, प्रभुपादांचं एक छोटं पुस्तक होतं वैराग्य विद्या म्हणून, आणि ते जेव्हा पुस्तक वितरणाला बसायचे, वैराग्य विद्या एका कोपऱ्याला असायचं, तिकडे लोक जायचीच नाहीत, इकडचीच पुस्तकं बघायचे. मग थोड्या दिवसांनी हे प्रभुपादांना सांगितल्यानंतर प्रभुपादांनी थोडंसं त्याचं टायटल बदललं का कॅन्सल केलं, मला आता आठवत नाही. तर आपल्या सर्वांची परिस्थिती ही आहे. भगवद्गीतेतून मला काहीतरी पाहिजे म्हणून मी आलोय प्रभूजी, आणि तुम्ही वैराग्य अनासक्ती कशाची इच्छाच ठेवायची नाही ह्या सगळ्या गोष्टी सांगायला लागल्या, मग मी आनंदी कसं होणार. घाबरू नका. परम आनंद, सुसुखम आनंद कसा मिळवायचा ते भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. कधी कधी आपला मार्ग चुकीचा असतो, मार्ग पूर्ण बदलला तर आपल्याला खरा आनंद दिसतो. त्याच मार्गावरती किती शोधणार आपण आनंद. त्यामुळे थोडंसं आपल्याला डिरेल करायचंय, ट्रॅक करून दुसरीकडे जायचं. भ्रामक भौतिक उपभोगांच्या आकर्षणामुळे जो गोंधळून जात नाही आणि जो भगवत सेवेमध्ये रत झाला आहे तोच अविनाशी शाश्वत धामाची प्राप्ती करू शकतो. पूर्णपणे याप्रमाणे स्थित झालेला सहजपणे परमधामाची प्राप्ती करू शकतो. भगवद्गीतेमध्येच आणखीन एका ठिकाणी सांगण्यात आले आहे की अव्यक्तो अक्षर इत्युक्तस तमाहुम परमाम गतिम यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. अव्यक्त म्हणजे प्रकट न झालेले. आपल्याला संपूर्ण भौतिक जगताचेही ज्ञान झालेले नाही. आपली इंद्रिय इतकी अपूर्ण आहेत की आपण या ब्रह्मांडातील सर्व तारे सुद्धा पाहू शकत नाही. वैदिक साहित्यामधून आपल्याला सर्व ग्रह ताऱ्यांबद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकते, आणि यावर कुणाचा विश्वास असो अथवा नसो, सर्व महत्वपूर्ण ग्रहांचे वर्णन वेदांमध्ये विशेषतः श्रीमद भागवतमात करण्यात आले आहे. त्या ठिकाणी या भौतिक विश्वापलीकडील आध्यात्मिक जगताचे वर्णन अव्यक्त किंवा अप्रकट म्हणून करण्यात आले आहे, कारण ते आपल्याला दिसत नाही. अव्यक्त, अप्रकट. अव्यक्तचा आणखीन एक अर्थ असतो, तो म्हणजे ज्याला आकार नाही किंवा ज्याला रूपच नाही. परंतु अव्यक्तचा अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी, जसा इथे अर्थ काय आहे, अप्रकट, जे प्रकट झालेलं नाही, अप्रकट अवस्थेमध्ये. संस्कृतमध्ये असे बरेच शब्द असतात जे त्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे त्याचा अर्थ बदलतो, आणि म्हणून स्वतः न वाचन करता अशा प्रकारे आपण श्रवण करून समजावून घेतलं पाहिजे. म्हणून अध्यात्मामध्ये, आध्यात्मिक मार्गामध्ये श्रवणाला जास्त महत्व दिलं जातं, समजावून घेण्याला जास्त महत्व दिलं जातं. प्रभुपाद इथे सांगतायत की आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये या संपूर्ण विश्वाची रचना सांगितलेली आहे. या भौतिक विश्वाचीच नाही तर आध्यात्मिक विश्वाची पण रचना, त्याची माहिती दिलेली आहे. आणि नुसती माहिती दिलेली नाही, तिथं जायचं कसं हे पण दिलेलं आहे. एखाद्याने अशा परमधामाची प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, कारण जो कोणी त्या धामाची प्राप्ती करतो त्याला पुन्हा या भौतिक जगात परतावे लागत नाही. आता जे 2 श्लोक आपण वाचले ते दोन्ही श्लोकामध्ये हेच दिलेलं आहे. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. जिथून परत यायची गरज नाही. आता हे देखील कन्सेप्ट बऱ्याच जणांच्या डोक्यात लवकर घुसत नाही.
प्रभूजी इथे सुख शोधतोय आम्ही, तिकडे जायची काय गरज आहे? जायलाच पाहिजे का? माझ्या मुलांना, माझ्या घराला, माझ्या कुटुंबाला सोडून जायलाच पाहिजे का? मला इथेच राहायचंय, मला इथेच सुख अध्यात्म ग्रंथातून मला इथेच सुख कसं शोधायचं ते सांगा पहिल्यांदा. आपली भगवद्गीता, श्रीमद भागवतम ऍक्च्युली दोन्ही सांगते की या जन्मात देखील कसं सुखी राहायचं आणि पुढचा जन्म देखील कायमचा परमनंटली सुखी कसा करायचा, दोन्ही सांगितलं जातं. यानंतर एखाद्याला अशा भगवद्धामाची प्राप्ती कशी करावी असा प्रश्न पडेल, तर याची माहिती देखील 8व्या अध्यायामध्ये देण्यात आलेली आहे. भगवंत म्हणतात, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. आयुष्याच्या शेवटी जो कोणी माझे स्मरण करीत देह त्याग करतो तो तात्काळ माझ्या धामाची प्राप्ती करतो, यात काहीच संशय नाही. भगवंत स्पष्टपणे सांगतात 8व्या अध्यायामध्ये, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. मृत्यूसमयी जो श्रीकृष्णांचे स्मरण करतो तो श्रीकृष्णांना प्राप्त होतो. मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचे स्मरण करणे आवश्यक आहे. ज्याने दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत देहत्याग केला आहे त्याला नक्कीच आध्यात्मिक धामाची प्राप्ती होते. मदभावम शब्द परमपुरुषाच्या परम प्रकृतीला उद्देशून योजण्यात आला आहे. आता भगवंतांचं स्मरण करायचं ते कसं करायचं दिव्य स्वरूपाचं हे देखील 8व्या अध्यायात सांगितलेलं आहे. अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. 8, 9, 10 तुम्हाला समजेल या भाषेत सांगितलेलं आहे. अगदी आतमध्ये जाऊन प्रॅक्टिकल कसं स्मरण करायचं. परमपुरुष हा सच्चिदानंद विग्रह आहे, म्हणजेच त्यांचे शाश्वत स्वरूप ज्ञानमय आणि आनंदमय आहे. आपले वर्तमान शरीर सच्चिदानंद रूपी नाही. हे शरीर सत नसून असत आहे. सतचा अर्थ असतो कायम टिकणार, हे टिकत नाही. शाश्वत नसून नश्वर आहे आणि चित्त किंवा ज्ञानमय नसून पूर्णपणे अज्ञानमय आहे. किती साऱ्या चुका करतो आपण अज्ञानामध्ये, पूर्ण ज्ञानी नाही. सत आणि चित्त म्हणजे शाश्वत आणि ज्ञानमय आणि आनंदी तर नाहीच आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला आध्यात्मिक जगताचे ज्ञान तर नाहीच आणि या भौतिक जगाबद्दलही पूर्ण ज्ञान नाही, कारण या ठिकाणी आपल्याला अज्ञात अशा अद्याप कितीतरी गोष्टी आहेत. यस, आपण आता टेक्नॉलॉजीच्या ऑलमोस्ट टॉपमोस्ट युगामध्ये आहोत आणि आपल्याला वाटतं की आपण सगळं शोधून काढलं. 8-10 ग्रह शोधून काढलेत बस. जे अनगिनत अजून दिसतात तिथपर्यंत आपली बुद्धी पण जाऊ शकत नाही. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही माहित. आणि मी असं मुद्दामून म्हणालो की आपण आता सध्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या टापूवर आहे. इथून डिक्लाइन आहे, इथून खाली जायचंय, हे अजून वर जाणार नाही. कारण हे आजकालचं जे सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे, सायन्स आणि टेक्नॉलॉजी मुळातच अशी काही वाईट नसते. भगवंतांनीच बनवलेली आहे, ती फक्त आपण शोधून काढतोय. असा एखादा चेंडू धरला आणि सोडला तर तो खाली पडतो, हे भगवंतांनी बनवलंय, तुम्ही बनवलेलं नाही, तुम्ही फक्त शोधून काढलं. त्याच्यामध्ये हे मिक्स केलं की हे तयार होतंय, हे तुम्ही फक्त शोधून काढलं, बनवलेलं नाहीये. परंतु ह्या शोधून काढल्याने आपला अहंकार एवढा मोठा झालेला आहे आणि या सगळ्या शोध कार्याचा उपयोग आपण आपल्या काम वासना आणि काम इच्छा पूर्ण करण्यासाठी करण्यामध्ये इतके अंधाधुंदपणे मत्त झालेलो आहे, उन्मत्त झालेला आहे की आता इथून पुढे प्रोग्रेस नाही. इथून पुढे सायन्स टेक्नॉलॉजी जास्त तुम्हाला आनंद देणार नाही. इथून पुढे फक्त खाली जाणे, आणि ते ऑलरेडी दिसायला लागले. सुपर पॉवरफुल गोष्टी आपण निर्माण केल्यात, परंतु दुःख वाढतच चाललेलं आहे. झोप येत नाही, नैराश्य वाढलेलं आहे. अमेझिंग. आपल्याला वाटलं मेडिकल इंडस्ट्रीमध्ये एवढी जबरदस्त प्रगती झालेली आहे, लोकांचे आजार कमी होतील, लोकांचा आराम वाढेल, कुठेच दिसत नाही. आणि इथून पुढे तर महाभयानक परिस्थितीमध्ये हे सगळं खाली जाणार आहे. परंतु खरा आनंद कुठे असतो, तो आपल्या शास्त्रामध्ये अनादी अनंत कालापासून दिलेला आहे. तर आपल्याला
असं आणि या अहंकारामध्ये राहणे की मी सगळं शोधून काढलंय, काहीच शोधून काढलेलं नाही आपण त्याचं बघायला गेलं तर. हे जर भगवंतांची निर्मिती एवढी असेल, त्यातल्या एवढ्यातलं पण एवढं आपण अजून आपल्याला माहिती नाही. भरपूर काय 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 आपल्याला अजून माहिती घ्यायची. त्यामुळे आपण ज्ञानमय नाही. वाटतं आपल्याला आपण ज्ञानमय आहे, आपण ऍक्च्युली अज्ञानीच आहोत. शरीर सुद्धा निरानंद म्हणजे पूर्ण आनंदमयी असण्याऐवजी पूर्णपणे कष्टमय आहे. सत नाही, चित नाही, आनंद नाही, निरानंद आहे. आणि या शरीरामुळेच आपल्याला भौतिक जगामधील सर्व गोष्टी अनुभवायला लागतात. पण जो भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करीत या शरीराचा त्याग करतो त्याला तात्काळ सच्चिदानंद शरीराची प्राप्ती होते. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी दिलेलं प्रॉमिस आहे. अंतकाले म्हणजे शेवटच्या क्षणाला. तर या देहाचा त्याग आणि दुसऱ्या देहाची प्राप्ती करण्याच्या या भौतिक जगातील मार्ग सुद्धा व्यवस्थितपणे ठरवण्यात आला आहे. पुढील जन्मी मनुष्याला कोणत्या प्रकारचा देह प्राप्त होईल हे ठरल्यानंतरच मनुष्याचा मृत्यू होतो. हे देखील 8व्या अध्यायात सांगितलंय, 13व्या अध्यायात पुन्हा एकदा सांगितलंय. आणि याचा निर्णय स्वतः जीव घेत नसून उच्चतर अधिकारी घेतात. या जन्मातील कर्मानुसार आपली प्रगती अथवा अधोगती होते. हा जन्म म्हणजे पुढील जन्माची पूर्वतयारीच आहे. आणि पुढील जन्म कुठला मिळणार आणि पुढच्या जन्मामध्ये काय काय मिळणार हे देखील आपण आत्ताच ठरवत असतो. आपल्या मूवीचा स्क्रिप्ट आपणच लिहित असतो. म्हणून या जन्मी जर आपण भगवत धामाची प्राप्ती करण्याची तयारी केली तर हा वर्तमान देहाच्या त्यागानंतर आपल्याला नक्कीच भगवंतांच्या दिव्य शरीराप्रमाणेच दिव्य शरीराची प्राप्ती होईल. जे पुन्हा बदलावं लागत नाही. बऱ्याचदा भगवंत भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी सांगतात जे पुन्हा बदलावं लागत नाही. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नेति. पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारचे अध्यात्मवादी असतात. उदाहरणार्थ ब्रह्मवादी, परमात्मावादी व भक्त. आणि आधी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये म्हणजे भगवंतांच्या शरीरातून आलेली प्रकाश आध्यात्मिक जगतामध्ये अनंत असे ग्रह लोक आहेत, ज्याला वैकुंठ म्हणतो. या ग्रह लोकांची संख्या ही भौतिक जगातील ग्रहांपेक्षा खूप खूप पटीने मोठी आहे. हे भौतिक जग एकूण सृष्टीच्या 1/4 इतके आहे. हे पण 10व्या अध्यायात म्हणतात भगवंत, एकांशेन स्थितो जगत. या आंशिक भौतिक जगतामध्ये पण अब्जावधी असे सूर्य, तारे, चंद्र असलेली लाखो कोट्यावधी ब्रह्मांडे आहेत. पण तरी सुद्धा एकूण निर्मितीच्या तुलनेत हे संपूर्ण भौतिक जगत म्हणजे एक लहानसा भाग आहे. अधिकांश निर्मिती ही आध्यात्मिक किंवा दिव्य धामाने व्यापण्यात आलेली आहे. ज्याला परमब्रह्मामध्ये विलीन होण्याची इच्छा आहे तो भगवंतांच्या ब्रह्मज्योतीला प्राप्त होतो आणि या प्रकारे आध्यात्मिक जगताची प्राप्ती करतो. जो भक्त भगवंतांच्या सानिध्याची इच्छा करतो तो असंख्य अशा वैकुंठ लोकात प्रवेश करतो. श्री भगवान स्वतःच्या नारायण या चतुर्भुज विस्तारित रूपामध्ये आणि प्रद्युम्न, अनिरुद्ध, गोविंद इत्यादी नावांनी वैकुंठात प्रवेश करणाऱ्या भक्तांच्या सहवासात राहतात. परवा हा प्रश्न झाला आपला. म्हणून मृत्यूच्या शेवटच्या क्षणी अध्यात्मवादी ब्रह्मज्योती, परमात्मा किंवा भगवान श्रीकृष्ण यांचे चिंतन करतात. सर्वच बाबतीत ते आध्यात्मिक जगतामध्येच प्रवेश करतात. परंतु जो भक्त आहे किंवा जो साक्षात भगवंतांशी संबंधित आहे तोच वैकुंठ लोकामध्ये अथवा गोलोक वृंदावन धामात प्रवेश करतो. भगवंत पुढे सांगतात की या बाबतीत कोणीही संशय घेऊ नये आणि यावर आपला दृढ विश्वास असला पाहिजे. आपल्या कल्पनांशी सुसंगत अशी गोष्ट नाही म्हणून आपण ती नाकारू नये. आपली मनोवृत्ती अर्जुनाप्रमाणे असली पाहिजे. तुम्ही जे सांगत आहात त्या सर्व गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे, अर्जुन म्हणतो. म्हणून ज्यावेळी भगवंत सांगतात की जो कोणी मृत्यूसमयी ब्रह्म, परमात्मा किंवा भगवान म्हणून माझे चिंतन करतो तो नक्कीच आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करतो, याबद्दल कोणीही संशय ठेवू नये, हे देखील त्या श्लोकात म्हणतात. याबद्दल अविश्वास व्यक्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे पुढे डिटेलमध्ये येणार आहे, आपण वाचणार आहोत की भगवंतांचं स्मरण करणारे देखील वेगवेगळे असतात. काही लोक भगवंतांना निराकार मानतात,
भगवंतांच्या शरीरातून येणाऱ्या या शक्तीलाच भगवंत मानतात. मग ते त्या शक्तीमध्येच जातात. काही लोक भगवंतांना स्वतःमध्ये असलेल्या परमात्मा रूपावरती ध्यान करतात. ते लोक त्या परमात्म्याला प्राप्त करतात. आणि जे भगवान स्वरूपाची भक्ती करतात, स्मरण करतात, ते भगवंतांचे स्वरूप प्राप्त करतात. हे प्रकार काय आहेत, कसे असतात, ते देखील भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. भगवंतांचे मृत्यू समय केवळ स्मरण केल्याने आध्यात्मिक जगामध्ये सहजपणे प्रवेश होऊ शकेल असा सर्वसामान्य सिद्धांत भगवद्गीतेतही सांगितला आहे. यम यम वापी स्मरण भाव त्यजन्त्यन्ते कलेवरम तम तमय वैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. जसा भाव, हा भाव शब्द खूप महत्वाचा आहे. जनरली काय होतं, याचा मी अर्थ वाचतो मग आपण चर्चा करूया. ज्या भावाने स्मरण करीत एखादा वर्तमान देहाचा त्याग करतो, त्याच भावस्थितीची प्राप्ती तो पुढील जन्मात निश्चितपणे करतो. ही भौतिक प्रकृती म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एक शक्तींची अभिव्यक्ती आहे, हे आपण जाणणे आवश्यक आहे. काय होतं, धार्मिकता किंवा आध्यात्मिकता म्हणून बरेच लोक ढोंग पण करतात, पण आतून भाव वेगळाच असतो. आणि म्हणून श्रील प्रभुपादांनी या चळवळीला नाव दिलं कृष्ण भावना. कारण हा भाव बदलायचा आहे आपल्याला. बाहेरच्या गोष्टी, जसं काल पण आपण चर्चा करत होतो की बाहेरच्या गोष्टी बदलायला जास्त वेळ लागत नाही. बरेच लोक बाहेरच्या गोष्टी बदलतात, आतून भाव बदललेला नसतो. आतून भाव अजून या भौतिक जगातच राहण्याचा असतो. जोपर्यंत या भौतिक जगात राहण्याचा तीळ मात्रही भाव आपल्या मनामधून गेलेला नाही, तोपर्यंत इथेच शरीर मिळणार. कारण ते प्रॉमिस आहे भगवंतांचं, यम यम वापी स्मरण भाव त्यजन्त्यन्ते कलेवर. आणि म्हणून पूर्ण निष्ठेने, श्रद्धेने आपण जर हा भाव बदलला आणि भगवंतांचं स्मरण केलं तर आपल्याला तिकडे जन्म मिळणार. प्रभुपाद सांगतात यावरती पूर्ण विश्वास ठेवा. बऱ्याचशा गोष्टी काल आपण थोडीशी चर्चा केली की ज्ञान घेण्याचे 3 प्रकार असतात: प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण चुकीचं असू शकतं कारण आपली इंद्रिय चुकीची आहेत, अपूर्ण आहेत. अनुमान तर 100% चुकीचे असण्याची गॅरंटी त्याच्यातच, अनुमानाच्या शब्दातच आहे. त्यामुळे शब्द प्रमाण जे शास्त्रामध्ये अधिकारी व्यक्तीकडून आलेलं असतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने कार्य केलं पाहिजे. विष्णू पुराणामध्ये भगवंतांच्या संपूर्ण शक्तीचे विवेचन करण्यात आले आहे. विष्णू शक्ती परा प्रोक्ता क्षेत्रज्ञाख्या तथा परा अविद्या कर्म संज्ञान्य तृतीया शक्तिरिष्यते. परमेश्वराच्या वैविध्यपूर्ण अशा अनंत शक्ती आहेत ज्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. तरी सुद्धा श्रेष्ठ अशा ज्ञानी ऋषी मुनींनी आणि मुक्त जीवांनी या सर्व शक्तींचा अभ्यास करून त्यांचे 3 विभाग केले आहेत. या सर्व शक्ती विष्णू शक्ती म्हणजेच भगवान श्री विष्णूंच्या वैविध्यपूर्ण अशा अनंत शक्ती आहेत. प्रथम शक्ती म्हणजे परा किंवा दिव्य आहे. हे थोडंसं पहिल्या दिवशी वाचलो आपण, इथे थोडंसं डिटेलमध्ये देतात श्रील प्रभुपाद. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जीव हे पराशक्तीमध्ये येतात, आपण पराशक्तीचा भाग आहोत. इतर शक्ती किंवा भौतिक शक्ती या तमोगुणांमध्ये येतात, ज्याला कधी कधी अपराशक्ती म्हटलं जातं. मृत्यूसमयी आपण या भौतिक जगातील कनिष्ठ शक्तीमध्ये राहू शकतो अथवा आध्यात्मिक जगतातील दिव्य शक्तीची प्राप्ती करू शकतो. हा चॉईस आहे आपल्याकडे. म्हणून आपल्याला तटस्थ शक्ती म्हटलं जातं, तटावरचा. एकतर भौतिक जगामध्ये नाहीतर आध्यात्मिक जगामध्ये. आणि हे कसं ठरवलं जातं, मगाशी वाचलं आपण, काय स्मरण करतो आपण मृत्यूसमयी, त्याच्यावरून आपल्याला पुढचा देह मिळतो. म्हणून भगवद्गीतेत हा श्लोक म्हटलेला आहे जो मगाशी आपण वाचला, पुन्हा एकदा दिला इथे, यम यम वापी स्मरण भाव त्यजन्त्यन्ते कलेवरम. ज्या ज्या प्रकारचा भाव आपल्याला मृत्यूसमयी आपल्या मनामध्ये असेल त्या त्या प्रकारचं शरीर आपल्याला मिळतं. इझी सोल्युशन आहे. आता ज्या भावाचे स्मरण करत एखादा वर्तमान देहाचा त्याग करतो त्याच भावस्थितीची प्राप्ती तो पुढील जन्मात निश्चितपणे करतो. याचा अर्थ असाही नाही की
मृत्यूसमयी आपण असा भाव ठेवायचा की मी पुढच्या जन्मामध्ये मिलेनियर असणार, करोडपती असणार, माझ्याकडे हे असणार, माझ्याकडे ते असणार. सगळंच आपण इच्छा केलेलं मिळत नाही, कारण त्याच्याप्रमाणे वागावं पण लागतं. इच्छा करणे आपलं काम असतं आणि त्या इच्छेला आपण पात्र आहोत की नाही हे बघून त्यातल्या काही इच्छा पुरवणे आणि उरलेल्या आपल्या कर्माचं दंड म्हणून आपल्याला शरीर देणे, याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला शरीर दिलं जातं. बायबलमध्ये देखील म्हटलं जातं, मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस. इच्छा करणं आपलं काम आहे, परंतु भगवंतांचं काम आहे हे ठरवणे की तुम्हाला द्यायचं की नाही. कारण प्रत्येक जण इच्छा करतो, परंतु प्रत्येकाला मिळत नाही. का? कारण त्याचे कर्म पण वेगळे असतात, त्या कर्माचे दंड पण त्याला घेतलं पाहिजे. एखाद्याला वाटेल की मला पुढच्या जन्मामध्ये पक्षासारखं उडायचंय, सुंदर पण दिसायचंय, मग त्याला मोर केलं जातं. परंतु त्याला खाणारा दुसरा बनवला जातो, त्याला दुःखात ठेवलं जातं. काही असे पक्षी पशु प्राणी असतात, ते जन्मल्याच त्यांचे पाय तुटलेले असतात. मनुष्यामध्ये पण हे काय प्रकार आहे? येस, आपला जसा भाव आहे, श्रद्धा, आपला जसा भाव आहे, आपली जशी इच्छा आहे त्याप्रमाणे शरीर दिलं जातं. परंतु त्याचबरोबर आपले जसे कर्म आहेत त्यांचा दंड म्हणून देखील आपल्या शरीरामध्ये सगळी व्यवस्था केली जाते. दोन्ही भोगावे लागतात. आपल्याला जीवनामध्ये एकतर भौतिक किंवा आध्यात्मिक जगताबद्दल चिंतन करावयाची सवय असते. आपल्याला जर भौतिक जगताबद्दल चिंतन न करता आध्यात्मिक जगताबद्दल चिंतन करावयाचे असेल तर ते कसे करावे? जनरली आता फक्त भौतिक जगाचं चिंतन करतो आपण, कारण आध्यात्मिक जगाबद्दल माहितीच नाही आपल्याला. कधी वाचन केलं नाही, कधी श्रवण केलं नाही. आपल्या महान ऋषी मुनींनी आपल्यासाठी जे ज्ञान ठेवून गेले त्याचा कधी आपण फायदाच घेतला नाही. मग हे ज्ञान घ्यावं लागेल की आध्यात्मिक जगाबद्दल स्मरण कसं करायचं, भगवंतांचं स्मरण कसं करायचं. आपल्याला जर भौतिक जगाबद्दल चिंतन न करता आध्यात्मिक जगताबद्दल चिंतन करायचे असेल तर ते कसे करावे? आपल्याकडील विपुल साहित्य आहे जे आपल्या विचारांना मायाशक्तीने म्हणजेच न्यूजपेपर, मासिक, कादंबऱ्या इत्यादींनी व्यापून टाकलेलं आहे. आपण ज्ञान घेत असतो, परंतु याच्यातच इंटरेस्ट जास्त आहे आपल्याला. आपण या साहित्यातील लक्ष काढून वैदिक साहित्यांकडे आपली विचारशक्ती गुंतवली पाहिजे. आणि यासाठी थोर ऋषी, महर्षी यांनी पुराणे इत्यादी पुष्कळ वैदिक साहित्यांची रचना केलेली आहे. पुराणे ही काल्पनिक नसून ती ऐतिहासिक आहेत. दुर्दैवी गोष्ट अशी आहे की परदेशातले जे महान तत्वज्ञानी आणि लेखक असतात त्यांना आपण मानायला लागतो. परवा मी पुण्याला गेलो होतो, एक यंग मुलगा 8वी-9वीतला हॅरी पॉटर वाचत होता. अमेझिंग. पाश्चात्य संस्कृतीचं इतकं आपण अनुकरण करत आहोत आणि या मुलांना वाटते की त्या हॅरी पुटरच म्हणायला पाहिजे त्याला, खरं म्हणाल त्या हॅरी पॉटर कादंबरीमध्ये सृष्टीची रचना कशी दिली वगैरे कसं दिलेलं आहे तेच सत्य वाटायला लागतं त्यांना. जरी त्या लेखिकेने पहिल्या पानावर लिहिलेलं असेल की ही काल्पनिक कथा आहे, सायन्स फिक्शन आहे, तरी ते आपल्याला तेच सत्य वाटायला लागतं. आणि अशा पद्धतीने आपण इतके भ्रमित झालेलो आहोत की आपल्याला सगळे हे म्हणजे रशियातले तत्वज्ञानी, युरोपमधले तत्वज्ञानी, अलेक्झांडर, कार्ल मार्क्स, तुम्हाला काही तत्वज्ञानी माहिती असतील. हु इज द अदर वन? लेनिन. मार्क्स खूप मोठा तत्वज्ञानी होता. दुसऱ्याचं नाव विसरलो मी. फ्रुइड, तो खूप मोठा तत्वज्ञानी होता. आणि हे सगळे आपल्याला ग्रेट वाटायला लागतात. सिगमंड फ्रॉइड या. आणि बरेचसे भारतातले विद्वान लोक बघा, मार्क्सने असं म्हटलंय, फ्रॉइडने असं म्हटलंय. अरे त्याच्या कितीतरी करोडोपटीने श्रेष्ठ आपले पतंजली ऋषी होते, आपले अगस्त्य ऋषी होते, व्यासदेव होते. इकडे आपलं पूर्ण दुर्लक्षच आहे, हो की नाही? आणि म्हणून हे सगळे तत्वज्ञानी यांचा वाचून ऐकून आजकाल सगळ्यांना ग्रेट वाटतो. कोण? इलॉन मस्क. त्याची स्वतःची बायको त्याच्या बरोबर राहिली नाही, आपल्याला वाटतं तो ग्रेट आहे.
का? कारण भौतिक सुखाकडे आपलं एवढं आकर्षण आहे, भौतिक जगातली गोष्ट आपलं करून घेण्यामध्ये आपल्याला इतका इंटरेस्ट आहे की आपल्याला आपले ऋषी मुनी चांगले वाटतच नाही. मग बऱ्याच जन्मानंतर दुःख दुःख पदोपदी दुःख भोगल्यानंतर मग आपण इकडे वळतो. चला बघूया जरा भगवद्गीतेत काय सांगितलंय. पुराणे ही काल्पनिक नसून ती ऐतिहासिक आहे. चैतन्य चरितामृतामध्ये पुढील श्लोक आढळतो. माया मुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपाय कैला कृष्ण वेद पुराण. स्मृती भ्रष्ट आणि मायामुग्ध जीवांना किंवा बद्ध जीवांना त्यांच्या परमेश्वराशी असणाऱ्या संबंधाचे विस्मरण झाले आहे आणि जीव हे भौतिक कार्य करण्यातच मग्न झाले आहेत. जीवांची विचारशक्ती अथवा भावना आध्यात्मिक दिव्य जगताकडे वळवण्याची कृष्ण द्वैपायन व्यासांनी विपुल वैदिक साहित्य दिले आहे. सगळं व्यासदेवाने लिहिलंय. हे सगळं पुराण, वेद, महाभारत, भागवतम. अमेझिंग. ऍक्च्युली सध्या मजेची गोष्ट अशी आहे, सध्या आपले जे फेमस लेखक आहेत त्यांच्याकडचं मटेरियल पण संपलंय. ते याचाच उपयोग करतात. टीव्ही सिरियल वाल्यांचं पण मटेरियल संपलंय, याचाच उपयोग करतात. परंतु यातलं तत्वज्ञान नकोय आपल्याला, फक्त इंद्रिय सुख पाहिजे, हो की नाही? सर्वप्रथम त्यांनी वेदांचे 4 विभाग निर्माण केले. आता एक खूप सुंदर दिलेलं आहे, ते लक्षपूर्वक ऐका. आपण या हिंदू धर्मात जन्माला येऊन देखील, भारतात जन्माला येऊन देखील आपले साहित्य काय आहेत, त्यांची रचना कशी गेली, वेद म्हणजे काय, पुराण म्हणजे काय, इतिहास म्हणजे काय, भागवतम कुठून आला, भगवद्गीता कुठून आली, ते सगळ्यांचे लेखक कोण आहेत, त्यांची रचना कशी गेली, एवढं पण आपल्याला माहिती नाही. प्रभुपाद इथे थोडक्यात सांगतात. सर्वप्रथम व्यासदेवांनी वेदांचे 4 विभाग केले. त्यापूर्वी एकच वेद होता. त्याचे 4 विभाग केले, आपल्याला माहिती आहे 4 वेदांचं नाव. नंतर त्यांचे विश्लेषण पुराणांमध्ये केले आणि अल्पबुद्धी लोकांसाठी त्यांनी महाभारत लिहिले. वेद हे खूप वास्ट आहे. प्रत्येक प्रकारच्या माणसासाठी सुधारण्यासाठी काही ना काही ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि मग ते लोक कन्फ्यूज होऊ शकतात. आणि असेही लोक हळूहळू कलियुगामध्ये जन्माला येणार आणि ऑलरेडी आलेले आहेत. आपल्यापैकी 99.99% आपण सगळे असेच आहोत की आपल्याला वेद समजणारच नाही, तत्वज्ञान नकोच. मग अशा लोकांना कथेच्या रूपामध्ये सांगावं लागतं. एक होता राजा, त्याची होती प्रजा. मग सगळ्यांचे कान असे होतात, सांगा प्रभूजी मला. म्हणून हे व्यासदेवांना माहिती होतं, म्हणून त्यांनी पुराणं लिहिली. ती सगळी कथा रूपामध्ये आहे. महान कथानक लिहिलं, त्याचं नाव आहे महाभारत. महाभारत होण्यापूर्वीच त्यांनी लिहून ठेवलेलं, रचना केलेली. महाभारतामध्येच भगवद्गीता सांगण्यात आली आणि भगवद्गीता हे महाभारताचा भाग आहे. आता हे जे कथा रूपामध्ये लिहिलं, याला 5वा वेद म्हटला जातो, कारण ते वेद ज्यांना समजणार नाही त्यांच्यासाठी कथा रूपामध्ये म्हटले. त्यामुळे भगवद्गीता वेदांचाच भाग आहे, नाही असं नाही. तुम्ही कोणी उद्या म्हटलं ना वेदांचा भाग नाही, बिनधास्तपणे सांगा. यानंतर संपूर्ण वैदिक साहित्य सारांश रूपात वेदांत सूत्रामध्ये सांगितले. हे सगळं वाचत ऐकत बसण्यापेक्षा जीवनाचा उद्देश काय आहे हे सारांश रूपामध्ये लिहिलं. त्याला म्हटलं जातं वेदांत सूत्र किंवा ब्रह्मसूत्र, वेदाचा अंत. आणि सूत्र स्वरूपातच असतं. हे सगळं एकाच लेखकाने केलंय बरं का. त्यांचं नाव आहे व्यासदेव. सूत्र स्वरूपामध्ये. सूत्र स्वरूपामध्ये म्हणजे काय, तुमच्यापैकी जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असतं की एखाद्या थेरमचा, एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा आपण एक सूत्र देऊ शकतो. त्या सूत्रावरून आपल्याला सगळं लक्षात येतं. जसे E=mc² किंवा A+B, A² + B² आपण लिहितो की नाही. आणि मग बऱ्याचदा पेपरमध्ये आपण 4 पानं त्याचं स्पष्टीकरण देतो. परंतु जो हुशार असतो, विद्वान असतो, त्याला ते फक्त सूत्र बघितलं की लक्षात येतं. अशा सूत्रांमध्ये त्यांनी लिहून ठेवलं जीवनाचा उद्देश काय आहे आणि तो मिळवायचा कसा. त्यातली काही सूत्र प्रभुपाद सांगतात. मगाशी आपण काल एक वाचला, आनंदमय अभ्यासात, हे त्यातलंच सूत्र आहे. आता तो ब्रह्म जिज्ञासा पहिल्या दिवशी वाचला आपण, तो त्यातलाच सूत्र आहे. एवढेच असते, हे पूर्ण श्लोक नसतात. आता तो ब्रह्म जिज्ञासा, 2 शब्द बस, याच्यावरून सगळं समजायला पाहिजे तुम्हाला.
आनंदमय अभ्यासात जन्माद्यस्य यथा असे श्लोक असतात. आणि मग काय झालं, हे सगळं लिहिल्यानंतर पुन्हा व्यासदेव विचार करत बसले की हे सगळं लिहिलं खरं मी, परंतु डायरेक्टली जीवनाचा उद्देश काय लिहिलंच नाही. म्हणून ते परत लिहायला बसले आणि याच सूत्रांचं परत स्पष्टीकरण केलं. त्याला म्हटलं जातं श्रीमद भागवत. यानंतर संपूर्ण वैदिक साहित्य सारांश रूपात वेदांत सूत्रामध्ये सांगितले आणि भावी मार्गदर्शनासाठी वेदांत सूत्रावरच सहज आणि सुंदर अशी श्रीमद भागवत नावाची व्याख्या लिहिली. जसं प्रभुपादांनी भगवद्गीतेवरती आपल्याला भाष्य तात्पर्य दिलेत ना, तसं व्यासदेवानी आपणच लिहिलेल्या वेदांत सूत्रावरती आपणच भाष्य लिहिलं. त्याला म्हणतात श्रीमद भागवतम. या वैदिक शास्त्रांचे चिंतन, मनन आणि अध्ययन करण्यामध्येच आपण आपले मन गुंतवले पाहिजे. आपण खूप भाग्यवान आहोत भारतामध्ये जन्म घेतलाय. असं महान वैदिक साहित्य दुसऱ्या देशात लोकांना समजत पण नाही. ज्याप्रमाणे भौतिकवादी लोक मनोरंजनासाठी किंवा विरंगुळ्यासाठी वर्तमानपत्र, कादंबऱ्या इत्यादी अनेक प्रकारच्या जडवादी साहित्याचे वाचन करतात, त्याचप्रमाणे आपण आपले मन व्यासदेवांनी दिलेले ग्रंथ साहित्य वाचण्याकडे वळवले पाहिजे. आणि असे केल्यानेच आपण मृत्यूच्या अंतिम क्षणी भगवंतांचे स्मरण करू शकू. याची प्रॅक्टिस केली पाहिजे. भगवंतांनी सुचवलेला हा एकच मार्ग आहे आणि त्याच्या यशाच्या खात्रीबद्दल भगवंत सांगतात की याबद्दल मुळीच संदेह नाही. इथे आपण थांबूया. एक महत्वाचा मुद्दा याच संदर्भात मी तुम्हाला सांगतो, तो म्हणजे, आणि उद्या शेवटचा दिवस असेल बरं का इंट्रोडक्शनचा, परवा दिवशीपासून आपण भगवद्गीता वाचायला सुरुवात करूया. हा जो मुद्दा आहे याच्यावरून एक गोष्ट लक्षात घ्या. हे एकच लेखक आहेत व्यासदेव, आणि त्यांना पण भगवंतांचा अवतार म्हटलं जातं. माहितीये तुम्हाला, व्यासदेव हे भगवंतांचे अवतार होते, शक्ती आवेश अवतार. या एकाच लेखकांनी हे सगळं लिहिलेलं आहे आणि हेच ओरिजिनल ग्रंथ आहेत. याच्या नंतर जे ग्रंथ आहेत त्याचं आपण बेसिस मानायचं नाही. हा यस, त्याच्यानंतर व्यासदेवांनी आपल्या शिष्यांना हे शिकवलं. त्या शिष्यांनी अनेक ग्रंथ लिहिले ज्यांना आपण ऋषी मुनी म्हणतो. वेगवेगळे आयुर्वेद, हे वेद, ते वेद वेगवेगळे करून सेपरेट करून लिहिले. आणि मग आजकालचे गुरु देखील लिहितात, त्याच्यावरून आपला अनुमान काढतात. परंतु त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला सत्य सापडेलच असं नाही, कारण माणसाची प्रवृत्ती असते आपल्या फायद्यासाठी काहीतरी बदलायचं. परंतु जर आपण ओरिजिनल या ग्रंथाकडे गेलो तर आपल्याला सत्य सापडणार आणि याच्यामध्ये तुम्हाला विसंगती सापडणार नाही की याच्यात एक लिहिलंय आणि याच्यात दुसरं लिहिलंय. का? याचं मेन कारण हेच आहे की एकाच लेखकाने लिहिलंय सगळं. तो स्वतःच्याच ग्रंथामध्ये इथे एक वेगळं कशाला लिहिल? सगळं व्यासदेवाने लिहिलंय. शिवपुराण, विष्णुपुराण, पद्मपुराण, वराह पुराण, सगळं. गरुड पुराण आपण म्हणतो की नाही, गरुड पुराणात हे दिलंय प्रभूजी, तुम्ही काय सांगता भगवद्गीतेमध्ये? उलट असूच शकत नाही, इम्पॉसिबल आहे. मग लोकांना असं कसं काय उलट वाटतं? मग हे इतके सारे पंथ आणि इतके साऱ्या जाती जमाती कशा काय निर्माण झाल्या हिंदू धर्मामध्ये? आपल्या अहंकारामुळे, आपण व्यवस्थित न समजावून घेतल्यामुळे. कुठल्याही पुराणामध्ये जावा, कुठलाही महाभारत, रामायण, सगळी 18 पुराणं, 108 उपनिषद, ब्रह्मसूत्र, वेदांत सूत्र, 4 वेद, काही सगळ्यांचा अभ्यास करा, तुम्हाला एकच गोष्ट आढळणार आहे, भगवान श्रीकृष्ण हे परम सत्य आहे. वेदैश्च सर्वैर अहमेय वेद्य. सगळे वेद, सगळं साहित्य तेच सांगतं. परंतु आपली तेवढी पात्रता नाही, पण आपला अहंकार त्याच्यापेक्षा मोठा आहे. आपल्याला वाटतं आपण वाचून सगळं समजावून घेऊ शकतो. कलियुगामध्ये तर शक्यच नाही. पण एक सिंपल गोष्ट आपण लक्षात ठेवायची की हे एकाच लेखकाने सगळं लिहिलेलं असेल तर तो लेखक कशाला इथे म्हणेल परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण भगवान आहेत आणि इथे म्हणेल नाही भगवान शिवजी भगवान आहेत,
आणि या पुराणात म्हणेल भगवान ब्रह्माजी भगवान आहेत, मग त्याला ऑथेंटिक कसं म्हणता येईल? त्यांच्यावरती विश्वास कोण ठेवणार? असं कुठेच म्हटलेलं नाहीये. तर ह्या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला मेन म्हणजे संस्कृतचा अभ्यास पाहिजे. आणि नुसतं संस्कृत येऊन तुम्हाला हे सगळं समजत नाही. संस्कृत तर एक भाषा आहे ऍक्च्युली. व्यासदेवानी हे सगळं आपल्या समाधी अवस्थेमध्ये भावनेतून लिहिलेलं आहे. त्या भावनेपर्यंत पोचावं लागतं, मग आपल्याला हे सगळं समजतं. त्यामुळे आपण याच्यावरती अविश्वास दाखवायचा नाही. भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे ते सत्यच आहे. हा सगळ्या वेदांचा, सगळ्या पुराणांचा, सगळ्या इतिहासांचा सार आहे भगवद्गीता. सारांश. हरे कृष्ण. आज आपण इथे थांबूया. उद्याच्या सेक्शन मध्ये भगवद्गीतेचं मूळ उद्देश काय आहे हे सुरुवातीला दिलेलं आहे, ते वाचूया आपण. आणि शेवटचा सगळा सेक्शन हे भगवद्गीतेचं गुणगान आहे. भगवद्गीता किती ग्रेट आहे ते वाचूया. आणि मग परवापासून आपलं रेग्युलर भगवद्गीता सुरू होईल. हरे कृष्ण. आज आपण काय वाचलो? उजळणी म्हणून जीवनाचा उद्देश भगवत धामात जाणे, भगवत धामात जायचे वेगवेगळे मार्ग. आणि मुख्य महत्वाचा मार्ग म्हणजे भगवंतांचं स्मरण करणे. आणि ते स्मरण वेगवेगळ्या पद्धतीने होतं. ते होऊ नये, परफेक्टली त्या भावामध्येच झालं पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे हे सगळं भगवद्गीतेत दिलंय. यम यम वापी स्मरण भाव आजचा क्लास. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी, आपल्या चरणी धन्यवाद. हरे कृष्ण. प्रभुजी, तुम्ही खूपच छान परिचय देत आहात भगवद्गीतेचा आणि मराठीतून आहे. आणि मला तर मी तर खूप आतुर झाले की भगवद्गीता कशी तुम्ही म्हणजे अजूनही छान सांगा ते ऐकण्यासाठी. माझा एक प्रश्न आहे की जसं की काही बरेच लोक आयुष्यभर भक्तिमय कार्य करतात, पण शेवटच्या क्षणाला ते कोमामध्ये जातात. म्हणजे त्यांचा जगाशी संपर्क सुटलेला असतो. ते भगवंताचं स्मरण करणं होत नाही. मग त्यांचे काय गंतव्य होतं? जसं मगाशी आपण वाचलो, यम यम वापी स्मरण भाव त्यजन्ते कलेवरम. हा भाव महत्वाचा असतो. एक्सटर्नली काय होतं याला काही महत्व नाही. आणि भाव हा आपल्या चित्तामध्ये रेकॉर्ड झालेला असतो. आणि चित्त हे सगळ्यात आतलं इंटरनल असतं. शरीर हे आपलं एक्सटर्नल आवरण असतं. हे सगळं वर्णन श्रीमद भागवतम मध्ये दिलेलं आहे. शरीर आणि ही इंद्रिय हे आपलं एक्सटर्नल आवरण आहे. त्याच्या आतलं आवरण असतं मन. मनाच्या आतलं आवरण असतं बुद्धी. बुद्धीच्या आतलं आवरण असतं चेतना किंवा चित्त ज्याला म्हणतात. आणि ही भावना त्या चित्तापर्यंत गेली पाहिजे, चेतनेपर्यंत गेली पाहिजे. त्यामुळे तुमचं शरीर कोम्यामध्ये असेल परंतु चेतना कोमामध्ये नसते, ती त्या भावामध्येच असते. त्यामुळे तो जर भाव शुद्ध झालेला असेल कम्प्लिटली 100%, 100%, तर 100% डेफिनेटली ते भगवत धामात जाणार, नो डाऊट. आणि या ते कोमामध्ये असले तरी त्यांचं मन हे जागृत असतं. हो हो. आणि हे मॉडर्न सायन्स देखील मान्य करतं की कोमामध्ये फक्त आपले इंद्रिय आणि काही ठराविक आता मॉडर्न सायन्सला हे एक्सप्लेन करता येत नाही, पण तो आपलं सायन्स, आपलं वेद खूप छान एक्सप्लेन करत आहे हे लेयर्स. इंद्रिय, मन, बुद्धी, चेतना, चित्त. मॉडर्न सायन्सला एक्सप्लेन करता येत नाही की एक्झॅक्टली काय कोमामध्ये आहे, पण आपलं शास्त्र खूप छान एक्सप्लेन करतं की या चारी लेयरची कामं काय असतात. हे भगवान कपिल देव आपल्या सांख्य तत्वज्ञानामध्ये खूप छान समजावून सांगतात. आणि ही चेतना जी असते ती कधीच बंद नसते. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चेतना चालू असते.
आणि चेतनेचा खरा भाव बदलला पाहिजे. इंद्रियांचा बदलून उपयोगाचा नसतो, मनाचा बदलून उपयोगाचा नसतो, बुद्धीचा बदलून उपयोगाचा नसतो. त्या चेतनेचा भाव बदलला पाहिजे. आणि चेतना ही कधीच कोमामध्ये जात नाही. चेतना बंद म्हणजे शरीर बंद. त्यामुळे तिथपर्यंत जाऊन आपण भाव बदलला तर 100% आपला भाव बदलतो. आणि हे खूप महत्वाचं देखील आहे. बऱ्याच आपल्या भक्तांना हे माहिती नाही की आपला जो जप आहे, जो भाव आहे, तो तिथपर्यंत गेला पाहिजे. नुसतंच जिभेपर्यंत राहिला नसला पाहिजे किंवा मनापर्यंत गेला, बुद्धीपर्यंत पण गेला पाहिजे. त्याच्याही पलीकडे चेतनेपर्यंत, आत्म्यापर्यंत, चित्तापर्यंत गेला पाहिजे. धन्यवाद. खूप खूप आभार. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण भाऊजी. हरे कृष्ण. सुरुवातीला संघदोषाबद्दल चर्चा झाली. तर संघदोष म्हणजे व्यवसाय जर किंवा आजूबाजूला सगळीकडेच आहे, त्याची कशी हे करायची, सोडून द्यायचं. हा, काही लोकांना एका दिवसात सोडायला जमतं, काही लोकांना वेळ लागेल, परंतु आपला उद्देश असला पाहिजे सोडणे, पूर्णपणे सोडणे. बऱ्याच लोकांना हे कळत नाही. आपल्याला वाटतं की आपण त्याच्यात ऍडजस्टमेंट करत राहू, नाही होत. भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात, ज्याने संघ सोडला तोच खरा वैष्णव, आणि ज्याने शुद्ध संघ केला तोच खरा वैष्णव. त्यामुळे ह्याच्यात ऍडजस्टमेंट नसते. बऱ्याच ठिकाणी आपल्या प्रवचनांमध्ये वगैरे हे ऍडजस्ट कसं करायचं शिकवतात. वर्क लाईफ, कॉलेज लाईफ, भक्ती लाईफ बॅलन्स कसं करायचं, हे थोडे दिवस चालतं, परंतु त्याच्यामध्येच अडकलो तर ते डेंजरस पण असतं. एक वेळ आपण अशी ठरवली पाहिजे, आणि ती लवकरात लवकर असलेली सगळ्यात बरं, की आपल्याला पूर्णपणे भगवंतांना शरण जायचंय, पूर्णपणे हा संघ सोडायचा आहे. आता तुम्हाला माझ्या तोंडातून अशीच उत्तरं मिळणार बरं का, कारण हेच सत्य आहे. यस, मी मान्य करतो की हे तेवढं सोपं नाहीये. काही लोक, तुकाराम महाराजांसारखे लोक एका दिवसात सोडतात, आपल्याला वेळ लागतो. परंतु हा आपल्या जीवनाचा उद्देशच हा असला पाहिजे की मला पूर्णपणे संघ सोडायचा आहे, कारण संघ दोष जोपर्यंत आहे तोपर्यंत शक्यच नाही, आणि मला शुद्ध संघात राहायचंच आहे. त्यासाठी नोकरी सोडायला लागली तर चालेल, घर सोडायला लागलं तर चालेल, काय करायला लागलं तर चालेल, कारण भगवंत हे जीवनाचं परमोच्च सिद्धी आहे. ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपण काही करायला तयार असलं पाहिजे, आणि हे प्रोत्साहन पाहिजे आपल्याकडे. नसेल तर मग आपण डळमळीत भक्ती होती आपली. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. भौतिक जीवनामध्ये असं म्हटलं जातं, जर अचानक एखाद्याचा मृत्यू जर झाला तर त्याला काही त्रास झाला नाही, त्यांनी काहीतरी चांगलं काम केलं असेल, आणि जर्जर होऊन जर मृत्यू झाला तर म्हणतात की खूप काहीतरी पाप केली असतील. त्याचं आणि आध्यात्मिकचं मग कसं आपण कोरिलेट करू शकतो? कर्माचा जो नियम आहे तो नियम कोणालाही बदलता येत नाही. जोपर्यंत या भौतिक जगामध्ये आहोत आपण, हे शरीराला दुःख भोगावंच लागतं. तुम्ही शुद्ध भक्त जरी झाला तरी तुम्हाला आजार होणार नाही असं काही कुठे लिहिलेलं नाहीये. त्यामुळे यस, जर एखादा भगवंतांचा, आपण ज्या भावामध्ये आहोत, भगवंतांची ज्याप्रमाणे आपण प्रार्थना करत आहोत त्यावरती सगळं अवलंबून असतं. पूर्वीच्या काळामध्ये हे ऍक्सिडेंट वगैरे हे खूप कमी असायचे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या युगामध्ये अशा प्रकारे वेदनायुक्त मृत्यू देखील खूप कमी असायचा. आता कलियुगामध्ये आपण सगळे पापी आहोत, आणि हे प्रमाण वाढत जाणार आहे इथून पुढे. असं नसतं की एखाद्याचा मृत्यू असा पटकन झाला म्हणजे त्याचा मृत्यू वेदना मुक्त आहे. जे सूक्ष्म शरीर असतं ते वेदना भोगतच असतं. एक्सटर्नल शरीराला जरी त्रास नाही झाला तरी सूक्ष्म शरीराला खूप त्रास होत असतो.
एक भयावह अवस्था असते मृत्यू म्हणजे. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी स्वतःच आहे मृत्यू, मृत्यू सर्व हरश्चाम. त्यामुळे जसं ज्याचं कर्म त्याप्रमाणे त्याला सजा मिळत असते, त्याला कुणी बदलू शकत नाही या भौतिक जगामध्ये. भगवंत प्रॉमिस करतात की तुम्ही पूर्णपणे शुद्ध झाला तर याच्या पुढचं जन्म आहे त्याची जबाबदारी माझी. आणि कधी कधी वेगवेगळ्या असंही असतं की कधी कधी भगवंतांचे काम करण्यासाठी आपण आलेलो असतो तेव्हा त्या लीला पण असतात. जसं की श्रीमद भागवतम मध्ये आपल्याला आढळतं की पांडव ज्या दुःखातून गेले ते त्यांचं कर्म नव्हतं, कर्माचं फळ नव्हतं, ते भगवंतांनी अरेंज केलेली लीला होती. असंही असू शकतं. आणि जो शुद्ध भक्त असतो तो अशा दुःखांनी अशा वेदनांनी कधीच हे होत नाही, विचलित होत नाही. शिल प्रभुपादांचं परफेक्ट एक्झाम्पल आहे याच्या बाबतीत ऍक्च्युली, की शिल प्रभुपाद अगदी जर्जर शरीर झालेलं शिल प्रभुपादांचं, 6 महिने जवळजवळ शिल प्रभुपाद काही खातच नव्हते, तरीही प्रत्येक क्षण हा भगवंतांच्या स्मरणामध्ये होता त्यांचा. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या बोलण्यावरून कधीच असं वाटायचं नाही की यांना वेदना होत आहेत. अगदी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मुखामध्ये श्रीमद भागवतम होत. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. एक डिओटीज होत्या पुण्यामध्ये, तर त्यांनी भरपूर प्रचार कार्यात वगैरे भरपूर कार्य केलं होतं आणि त्या जवळजवळ 20 वर्ष कॅन्सरनी पीडित होत्या, तरी त्या हे कार्य करत होत्या. तर मग असं होऊ शकतं का की आध्यात्मिक जीवनामध्ये भगवंत ते प्रारब्ध पूर्ण काटून घेऊन भगवंतांनी त्यांची पुढची डायरेक्ट जन्माचं हे जे असतं ते ह्याच जन्मी काटून घेतलं आणि गोलोकात एंट्री देण्यासाठी ह्याच जन्मी सगळं काटून घेतलं, असं असतं का? हे आता मी जसं म्हणालो ना की हे कर्म आणि कर्माचे नियम हे स्थूल प्रमाणात आपण समजावून घेऊ शकतो, डिटेलमध्ये आपण समजावून नाही घेऊ शकत. भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्येच म्हणतात की हे कर्माचं जे गणित आहे ते इतकं कॉम्प्लिकेटेड असतं की मी सुद्धा समजावून सांगू शकत नाही. कर्मणा गहनो गती, समथिंग लाईक दॅट श्लोक आहे भगवद्गीतेत, गहना कर्मणो गती. त्यामुळे आपण याचा जास्त विचार करण्यामध्ये काही अर्थच नसतो. हे सगळे विचार आपण सगळे सोडून दिले पाहिजेत. कोणाला कशामुळे काय होतंय, मला कशामुळे काय होतंय, त्याचा सिंपल रूल आहे, वाईट केलं वाईट मिळतं, चांगलं केलं चांगलं मिळतं. चांगलं करणे आणि इथून बाहेर पडणे हा एकमेव उद्देश ठेवायचा आपण. तेव्हा कर्मयोग वगैरे वाचू तेव्हा आपण याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तरी पण मी एक कारण याला लिमिट नसते. कारण 84 लाख योनी आणि त्यातल्या प्रत्येक जीवाचे अनगिनित इच्छा, याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन असतं. ते ह्याला कुठल्या गणितात बसवायचं, कॉम्प्युटर पण कमी पडेल याला, की असंच का होतंय. त्यामुळे याचा विचारच करायचा नाही. आणि प्रभुपाद नेहमी सांगतात, हे नेहमी लक्षात ठेवा, दुसरा व्यक्ती कशा दुःखातून किंवा सुखातून जातोय त्याचं कर्म असेल का, हा तर विचार आपण कधीच करायचा नाही. कधीच करायचं नाही. हे कर्माचं जे गणित आहे ते माझं स्वतःचं कर्म बघण्यासाठी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. तर दुसरा अशा कर्मामुळे असं त्याला फळ मिळत असेल हे आपण म्हणायचं पण नाही कधी. आहे त्याचं तो बघून घेतो. आपल्याला सांगितलेलं आहे कशा प्रकारचं कर्म करायचं आहे, कशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे, कुठलं कर्म बांधून ठेवतं, कुठलं कर्म बांधून ठेवत नाही, त्याप्रमाणे आपण बदलायचा प्रयत्न करायचा. प्रत्येक जण त्यातून जातच आहे, परंतु हा आपण याचा स्वतः भगवान म्हणतात की मला सांगता येत नाही. जसं नेहमी एक उदाहरण दिलं जातं आपल्याला की धृतराष्ट्राला 100 मुलांचा पुत्र वियोगाचा शोक सहन करावा लागला, कारण त्याने 50 जन्मांपूर्वी 100 पिल्लांना मारलेलं. आता हे गणित कसं बसवायचं, 50 जन्म त्याला का वाट बघायला लागली वगैरे वगैरे वगैरे. त्याचे काही अशी उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये की तुम्हाला सुंदर दिसायची इच्छा असेल तर मोराचं शरीर मिळतं, घाणीत लोळायची इच्छा असेल तर कुत्र्याचं शरीर मिळतं. असे सिंपल उदाहरणं आहेत, परंतु
अगदी डिटेलमध्ये तुम्हाला हे कुठेच सापडणार नाही की असं होतं म्हणूनच याला असं झालं किंवा असं होतं म्हणून याला असं होतंय. आणि हा विचारच करायचा नसतो. प्रभुपाद सांगतात आपल्याला अजिबात विचार करायचा नाही. आई प्रभुपाद याच्याबद्दल एक खूप छान उदाहरण देतात. आई जेव्हा बाळ रडत असतं 4 महिन्याचं तिचं, तेव्हा आई कधीच विचार करत नाही की याचं कर्म काय असेल म्हणून हे रडते. ती फक्त त्याला मी प्रेम कसा देऊ शकते, त्याची सेवा कशी करू शकते एवढाच विचार करते. त्याचं काय कर्म आहे. प्रभुपाद चेष्टेने म्हणतात तिथे की आई असं म्हणायला लागली की याच्याच मागच्या कर्मामुळे रडते, रडू दे, असं नाही म्हणून चालत. त्यामुळे दुसऱ्याकडे बघायचं. भगवद्गीता पूर्ण भगवद्गीतेचं वाचन श्रवण करत असताना जे श्लोक आहेत ते सगळं फक्त स्वतःकडे बघण्यासाठी आहे, दुसऱ्याकडे बघायचीच नाही. दुसऱ्याकडे बघायची काही उदाहरणं असतील तर ते मी सांगतो तुम्हाला एक प्रचारक म्हणून. पण आपण स्वतः भगवद्गीतेचा अभ्यास करत असताना आपण सगळी भगवद्गीता मला कशी लागू होते एवढ्यावरतीच लक्ष कॉन्सन्ट्रेट करायचं. भगवद्गीतेत पुढे अशी बरीच उदाहरणं आहेत की राक्षसी प्रवृत्तीचा माणूस असा असतो, खोटं बोलणारा असतो, असा असतो, असा असतो. मग लगेच आपलं लक्ष जातं हा माणूस तसा होता, हा माणूस तसा होता. हे बघायचंच नाही आपण. प्रत्येक जीव भगवंतांचा अंश आहे. प्रत्येक जीवाचा भगवंतांशी संबंध आहे. त्याच्या कर्मानुसार त्याला त्या प्रकारचं आयुष्य भोगायला मिळतं. मग तो मनुष्य प्राणी असो, जीव असो, प्राणी असो, पशु असो, पक्षी असो, वनस्पती असो, या सगळ्यांच्याकडे समभावाने पाहणे आणि जास्त विचारच करायचा नाही की त्याला तसलंच शरीर का मिळालंय किंवा त्याला त्याच दुःखातून का जावं लागतं. हे गणित खूप कॉम्प्लिकेटेड आहे. बेस्ट असतं विचार न करणे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही म्हणाला की भगवंताची जी वेगवेगळी रूप आहेत, जसं राम, विठ्ठल, नरसिंह, ज्याचं भक्ती करू त्याच्या धामात आपण जाऊ. मग हरे कृष्ण महामंत्रामध्ये कृष्ण पण आहेत आणि राम पण आहेत. मग दोघांची नावं घेतलं कोणाच्या धामात आपण नेमकं जाणार? परवा तुम्ही हरे कृष्ण महामंत्राच्या जपाचा पूर्ण अर्थ आणि जो जप करायचा कसा त्याचा क्लास घेतला तेव्हा नव्हता का तुम्ही? नाही, नव्हतं त्यावेळी. आता सगळ्यांनी ऐका तो. ऍक्च्युली त्याच्यामध्ये मी थोडंसं प्रेझेंटेशन पण दिलेलं. भगवान श्रीकृष्ण आणि जो हरे कृष्ण महामंत्रामध्ये राम आहे ते बलरामजींचं नाव आहे आणि हरा म्हणजे श्रीमती राधा राणींचं नाव आहे. आणि हे तिघे देखील गोलोक वृंदावन मध्येच असतात. भगवान श्रीकृष्ण, बलरामजी आणि श्रीमती राधा राणी हे कधीच वेगळे होत नाहीत, एकत्रच असतात. बाकीचे सगळे भगवंतांचे विस्तार हे वेगवेगळ्या भक्तांसाठी वेगवेगळे असतात. याचा अर्थ असाही नाही की तुम्ही नरसिंहदेवाची उपासना करू शकत नाही. नरसिंहदेवाचीही करू शकता. तत्वज्ञान सगळीकडे सेमच असतं. शुद्ध झाल्याशिवाय एंट्री नाही. कोणाकडेही आकर्षित व्हा, काही फरक पडत नाही. तर ते लेक्चर आहे युट्यूब वरती, तुम्ही ऐका. सगळ्यांनी ते ऍक्च्युली बघणं खूप गरजेचं आहे. जसं मगाशी मी सांगत होतो ना की मन, बुद्धी, चित्त तिथपर्यंत आपली शुद्धता गेली पाहिजे, तिथपर्यंत भाव बदलले पाहिजेत. खूप छान डिटेलमध्ये त्याच्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे. हा जप जो असतो तो तिथपर्यंत गेला पाहिजे. आणि तो जप फक्त मेकॅनिकल नसला पाहिजे. जरी तुम्ही जसं प्रल्हाद महाराज ओम नमो नारायणाचा जप करायचे, आपल्याकडे रामकृष्ण हरीचा जप करतात, परंतु तो जर चित्तापर्यंत गेला पाहिजे आणि भाव शुद्ध झाले पाहिजे. ही महत्वाची गोष्ट असते सगळ्यात महत्त्वाची. आणि ते म्हणजे काय बऱ्याच जणांना माहिती नसतं. म्हणून तो लेक्चर ऐका. हरे कृष्ण. आणि याचा अर्थ असाही नसतो की एका भगवंतांच्या एका स्वरूपाची तुम्ही उपासना आराधना करताय म्हणजे दुसऱ्याचा अनादर करायचा. सगळे सेम आहेत. भागवतम मध्ये तुम्हाला हे सगळे विस्तार सेम आहेत. हे वाक्य जवळजवळ 1000-1500 वेळा तरी सापडेल. सगळे सेम आहेत.
हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. जय हरे कृष्ण. जय हरे कृष्ण.